नाशिक महामार्गावर पिंपरी चिंचवड ते राजगुरुनगर खेड दरम्यान मागील काही वर्षात मोठ्या प्रमाणात नागरिक, कामगार आणि उद्योजक इथल्या वाहतूक कोंडीपासून अक्षरशः त्रस्त झाले। त्यामुळे इथल्या या समस्येवर आता कायमस्वरूपी तोडगा काढत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून नाशिक फाटा ते खेड असा प्रस्तावित एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रकल्पाच्या कामाला आता गती मिळाली आहे। त्यामुळे हा मार्ग नेमका कसा असेल, किती फायदेशीर असेल, शिवाय यासाठी किती खर्च होणार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो कधीपर्यंत पूर्ण केला जाणार असे अनेक प्रश्न नागरिकांना पडलेले आहेत। त्यामुळे याबद्दलच आज आपण सविस्तरपणे आणि सोप्या शब्दांमध्ये व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। पुणे नाशिक महामार्ग नाव ऐकलं की डोळ्यासमोर येतं ती म्हणजे अखंड वाहतूक कोंडी, संत गतीने सरकणाऱ्या गाड्यांच्या रांगा आणि तासनतास वाया जाणारा वेळ, म्हणजे प्रवास कमी आणि ट्रॅफिक कोंडी जास्त, ही जणू या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रत्येकाची रोजची कहाणी बनली आहे। मात्र आता या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघण्याची चिन्ह स्पष्टपणे दिसू लागली आहेत, कारण बहुचर्चित आणि अत्यंत महत्त्वाकांक्षी नाशिक फाटा ते खेड एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रकल्प प्रत्यक्षात साकार होण्याच्या निर्णायक टप्प्यामध्ये आता पोहोचलेला आहे। तर मार्च 2026 मध्ये या प्रकल्पाच्या तांत्रिक निविदा अधिकृतपणे उघडण्यात आल्या असून यामुळे केवळ प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाली असं नाही, तर या प्रकल्पाला आता खऱ्या अर्थाने ग्रीन सिग्नल मिळाल्याचं सुद्धा मानलं जात आहे। त्यामुळे आता हा प्रकल्प नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच NHAI च्या मार्फत आता राबवला जाणार असून यासाठी तब्बल 7,827 कोटी रुपयांची प्रचंड गुंतवणूक सुद्धा यासाठी केली जाणार आहे। आणि इतक्या मोठ्या प्रमाणावरचा हा प्रकल्प केवळ पुण्यासाठीच नाही तर संपूर्ण राज्याच्या दृष्टीने सुद्धा तितकाच महत्त्वाचा सुद्धा मानला जातोय। चला तर याबद्दलच अधिक आता महत्त्वाच्या गोष्टींवर आपण नजर टाकूया। तर या प्रकल्पामध्ये देशातील नामांकित पायाभूत सुविधा कंपन्यांची सुद्धा मोठी उत्सुकता दाखवली गेली असून यामध्ये अदानी एंटरप्राइजेस, GR इन्फ्रा प्रोजेक्ट्स आणि प्रकाश इस्फाल्टिंग अँड टोल हायवेज इंडिया या कंपन्यांनी सुद्धा तांत्रिक निविदा प्रक्रियेमध्ये आता सहभाग घेतलाय। दरम्यान या कंपन्यांमधील चुरशीमुळे प्रकल्प अधिकच दर्जेदार आणि वेळेमध्ये पूर्ण होण्याची शक्यता यामुळे वाढलेली आहे, कारण या स्पर्धेमुळे कामाची गुणवत्ता आणि गती दोन्ही सुद्धा वाढतात आणि याचाच थेट फायदा हा नागरिकांना होऊ शकतो। याचबरोबर तांत्रिकदृष्ट्या हा प्रकल्प अत्यंत आधुनिक आणि भविष्यकालीन गरजांचा विचार करूनच तयार केला जातोय। म्हणजे सुमारे 30 किलोमीटर लांबीचा हा एलिव्हेटेड कॉरिडॉर सिंगल पिलर तंत्रज्ञानावर आधारित 8 पदरी उड्डाणपूल असणारे, म्हणजेच अत्यंत कमी जागेमध्ये अधिक क्षमता असलेला रस्ता हा उभारला जाणार आहे। याशिवाय सध्याच्या महामार्गाचं 4 ते 6 पदरी रुंदीकरण सुद्धा केला जाणार आहे आणि स्थानिक वाहनांसाठी स्वतंत्र सर्व्हिस रोड सुद्धा यामध्ये तयार केला जाणार असल्याचं म्हटलं गेलंय। शिवाय या दुहेरी रचनेमुळे वाहतुकीचं नियोजन हे अधिकच प्रभावी होईल। लांब पल्ल्याची वाहनं जसं की ट्रक, कंटेनर आणि इतर मालवाहतूक एलिव्हेटेड मार्गावरून थेट वेगाने प्रवास करतील, तर दुसरीकडे स्थानिक वाहनांना खालील रस्त्यावरून विना अडथळा प्रवास करणं सुद्धा सोयीस्कर होणार आहे। यामुळेच सिग्नल, चौक आणि स्थानिक वाहतुकीमुळे होणारा अडथळा हा पूर्णपणे टाळता येणार आहे। परिणामी प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होईल, हीच याची खास बाब आहे। दरम्यान पिंपरी चिंचवड, भोसरी, मोशी आणि चाकण हा परिसर केवळ निवासी भाग नाही तर तो देशातील एक प्रमुख औद्योगिक हब म्हणून सुद्धा ओळखला जातोय आणि इथे ऑटोमोबाईल, अभियांत्रिकी, उत्पादन आणि लॉजिस्टिक क्षेत्रातील हजारो उद्योग सुद्धा कार्यरत आहेत। शिवाय अनेक मोठ्या कंपन्या सुद्धा या भागामध्ये आहेत आणि ज्यासाठी दररोज लाखो कामगार या भागामध्ये ये-जा करतात आणि मोठ्या प्रमाणावर माल वाहतूक सुद्धा इथे होत असते। मात्र सध्याच्या वाहतूक कोंडीमुळे उद्योगांना मोठ्या प्रमाणात वेळ लागतो, शिवाय पैशाचा सुद्धा यामध्ये तोटा हा सहन करावा लागतोय। पण हा एलिव्हेटेड कॉरिडॉर पूर्ण झाल्यानंतर या औद्योगिक पट्ट्याला खेड मार्गे पुणे नाशिक महामार्गाशी थेट, वेगवान आणि सुरक्षित अशी जोडणी मिळेल आणि यामुळे मालवाहतुकीचा वेळ कमी होईल, इंधनाची बचत होईल आणि उद्योगांची कार्यक्षमता सुद्धा अधिकच वाढेल। उत्पादन आणि पुरवठा साखळी सुद्धा अधिक सक्षम होईल, ज्याचा थेट परिणाम अर्थव्यवस्थेवर सुद्धा होणार आहे आणि म्हणूनच हा प्रकल्प केवळ वाहतुकीची समस्या सोडवणारा नाही तर संपूर्ण परिसराच्या विकासाला नवी दिशा देईल असं देखील म्हटलं जात आहे। विशेषतः भोसरी ते मोशी दरम्यानच्या भूसंपादनाच्या समस्या, FSI आणि TDRच्या माध्यमातून जमीन उपलब्ध करून देण्यातील अडथळे तसंच निधीविषयक प्रश्न हे या प्रकल्पासमोर मोठे आव्हान होतं। मात्र या सर्व अडचणींवर टप्प्याटप्प्याने तोडगा सुद्धा आता काढला जातोय किंवा काढण्यात आलाय। या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे आमदार महेश लांडगे यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे वारंवार याबद्दल पाठपुरावा करून या प्रकल्पाला आता गती दिली आहे आणि त्यांच्या प्रयत्नांमुळे निविदा प्रक्रियेत असलेले अडथळे सुद्धा दूर झाले आहेत आणि हा प्रकल्प आता पुढे सरकलाय।
दरम्यान याबद्दल बोलत असताना भाजप आमदार महेश लांडगे यांनी असं सांगितलंय की नाशिक फाटा ते खेड एलिव्हेटेड कॉरिडॉर हा पिंपरी चिंचवड, भोसरी, मोशी, चाकण आणि खेड परिसरातील लाखो नागरिक, कामगार आणि उद्योजकांसाठी अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प असून त्यांच्या निविदा प्रक्रियेला मिळालेली गती ही समाधानकारक आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या नेतृत्वात आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचं काम पूर्ण करण्याबाबत आम्ही सर्वतोपरी पाठपुरावा करणार आहोत, असं सुद्धा त्यांनी एका ट्विटच्या माध्यमातून म्हटलेलं आहे। बरं, आता सद्यस्थिती पाहता पुणे नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी ही केवळ एक समस्या नसून ती नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणारी मोठी अडचण सुद्धा बनली आहे। म्हणजे वेळेचा अपव्यय, इंधनाची नासाडी, वाढलेलं प्रदूषण आणि अपघातांचं वाढतं प्रमाण या सगळ्याचाच फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतोय। त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण होणं ही काळाची आता गरज सुद्धा बनली आहे आणि त्यामुळे एकदा हा प्रकल्प पूर्ण झाला की पिंपरी चिंचवड ते खेड हा प्रवास जलद, सुरक्षित आणि आरामदायी सुद्धा होणार आहे आणि सध्या जे अंतर पार करण्यासाठी काही तासनतास लागतंय तेच अंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये सुद्धा पार करता येणार आहे। त्यामुळे एकूणच नाशिक फाटा ते खेड एलिव्हेटेड कॉरिडॉर हा प्रकल्प केवळ रस्त्याचा विकास नाही तर तो संपूर्ण प्रदेशाच्या भविष्यासाठी एक मजबूत पायाभरणी आहे असं सुद्धा म्हणता येणार आहे आणि नागरी सुविधा, औद्योगिक वाढ, आर्थिक प्रगती आणि नागरिकांचा जीवनमान उंचावण्याचा हा एक मोठा टप्पा ठरणार आहे असं देखील म्हणता येणार आहे। त्यामुळे आता सर्वांचं लक्ष एकाच गोष्टीकडे लागलंय, ते म्हणजे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचं प्रत्यक्ष काम कधी सुरू होणार आणि तो पूर्ण होऊन नागरिकांसाठी कधी खुला होणार। त्यामुळे तुर्तास आपण इथेच थांबूया। मात्र तुम्हाला हा निर्णय कसा वाटतोय, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, या सगळ्याबद्दलच आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सुद्धा कट टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।